वृषभ राशी, आजचा हा मंगळवार तुमच्या आयुष्यातील सर्वात थरारक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ग्रहतारांच्या अत्यंत सूक्ष्म अभ्यासातून अशी भविष्यवाणी वर्तवली आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कुंडलीत शुक्र आणि मंगळाचा असा एक दुर्मिळ पण क्रूर योग जुळून आला आहे जो नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. पण सावध राहा, हे सुख जितक्या वेगाने येणार आहे तितक्याच मोठा धोका तुमच्या उंबरठ्यावर दबा धरून बसला आहे, ज्याची पुढसरची कल्पनाही तुम्हाला नसेल. वृषभ राशी, तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच 5 अशा चमत्कारिक घटना घडणार आहेत ज्या एखाद्या दैवी साक्षात्कारापेक्षा कमी नसतील. वर्षानुवर्षे ज्या सुखासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले तो सुखाचा धक्का तुम्हाला या मंगळवारी बसणार आहे. वृषभ राशी, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबाने तुमची जी काही ससे होलपट केली आहे ती पाहून दगडालाही पाजर फुटेल. रात्रंदिवस रक्ताचे पाणी करूनही तुमच्या पदरात केवळ उपेक्षा आणि अपमानच आला आहे. कष्टाला फळ मिळेल या आशेवर तुम्ही कितीतरी रात्री डोळ्यात पाणी आणून काढले आहेत. याची जाणीव फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवालाच आहे. कधी पैशाअभावी मुलांची हौस पूर्ण करता आली नाही, तर कधी हक्काच्या माणसांसमोर हात पसरण्याची नामुष्की आली. नशिबाने तुम्हाला इतके झोडपले आहे की आता सुखाची अपेक्षा करायलाही तुमचे मन धजावत नाही. वृषभ राशी, तुमची ही विदारक स्थिती आणि तुमच्या डोळ्यातील ते अश्रू आता साक्षात ईश्वरापर्यंत पोहोचले आहेत. तुमच्या कुंडलीत शुक्र आणि चंद्राचा एक अत्यंत दुर्मिळ असा महालक्ष्मी योग मंगळवारी सूर्योदयासोबत सक्रिय होत आहे. हा केवळ ग्रहयोग नसून तुमच्या कष्टाचे चीज करणारा नियतीचा न्याय आहे. ज्या तिजोरीकडे पाहून तुम्ही आजवर सुस्कारे सोडले ती तिजोरी आता कुबेराच्या आशीर्वादाने भरून वाहणार आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचनेचा हा काळोख आता कायमचा संपणार असून समृद्धीची एक नवीन पहाड तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. वृषभ राशी, आता सज्ज व्हा, कारण या मंगळवारी दुपारी 12 नंतर तुम्हाला तो सुखाचा धक्का बसणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अचानक एखादी मोठी लॉटरी लागावी किंवा वर्षानुवर्षे अडकलेली मोठी रक्कम जिची तुम्ही आशा सोडून दिली होती ती व्याजासह तुमच्या हातात येईल. हा धनलाभ इतका मोठा असेल की तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होईल. हा चमत्कारी बदल पाहून तुमच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडे कायमची बंद होतील. पण लक्षात ठेवा, हे सुख पचवण्यासाठी तुम्हाला संयम राखावा लागेल, कारण हा केवळ पैसा नाही तर तुमच्या कष्टाला मिळालेले दैवी वरदान आहे. वृषभ राशी, तुमच्या आयुष्यातील दुसरी चमत्कारी घटना तुमच्या शत्रूशी संबंधित आहे. आजवर तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले, ज्यांना संकटात सावलीसारखी साथ दिली, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. तुमचे शेजारी आणि तुमच्याच रक्ताची भावकी जे वरून गोड बोलतात पण आतून तुमच्या विनाशाची आणि पडत्या काळाची वाट पाहत असतात, त्यांचा खरा विखारी चेहरा आता जगासमोर येणार आहे. तुम्ही 4 पावले प्रगती केली की त्यांच्या पोटात गोळा येतो आणि तुमच्या आनंदाच्या क्षणी ते कुस्तीतपणे तुमच्यावर बोटं मोडतात, तुमच्या सुखाला नजर लावण्याचा प्रयत्न करतात. पण आता घाबरण्याचं मुळीच कारण नाही, कारण या मंगळवारी साक्षात बजरंग बली हनुमान तुमच्या रक्षणासाठी आपली वज्रगदा घेऊन उभे ठाकले आहेत. वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार हनुमंताचा विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडत आहे जो तुमच्या शत्रूंसाठी काळरात्र ठरणार आहे. जे लोक तुमच्या बदनामीचे कट रचत होते, जे तुमच्या कामात जाणीवपूर्वक खोडा घालत होते, त्यांना आता बजरंग बली असा काही धडा शिकवतील की ते पुन्हा तुमच्याकडे डोळे वर करून पाहायची हिंमतही करणार नाहीत. तुमच्यावर जळणाऱ्यांच्या कारस्थानांचा धूर होईल आणि त्यांचेच वार त्यांच्यावर उलटतील. वृषभ राशी, मंगळवारचा हा विजय इतका प्रचंड असेल की तुम्हाला स्वतःला काहीही करण्याची गरज उरणार नाही. ज्या नातेवाईकांनी तुम्हाला गरिबीवरून हिणवले, ज्यांनी तुमच्या कष्टाची वारंवार थट्टा केली, त्यांना आता तुमच्या यशासमोर आणि श्रीमंतीसमोर नतमस्तक व्हावे लागेल. हनुमंताच्या कृपेने तुमच्या भोवती एक असे अभेद्य सुरक्षा कवच निर्माण होईल ज्याला भेदणे तुमच्या शत्रूंच्या बापजाद्यांनाही शक्य होणार नाही. हा केवळ विजय नसेल तर तुमच्या सहनशीलतेचा आणि सत्याचा विजय असेल. पण सावधान, विजय मिळाल्यावर शत्रूवर दया दाखवू नका, कारण ही बजरंग बलीने दिलेली न्यायाची संधी आहे. वृषभ राशी, तिसरी आणि चौथी चमत्कारी घटना तुमच्या जीवनात सन्मानाचा सूर्योदय आणि आरोग्याचे वरदान घेऊन येणार आहे. आजवर तुम्ही समाजासाठी आणि विशेषतः तुमच्या नात्यांसाठी स्वतःला सुखाची होळी केली, पण बदल्यात तुम्हाला फक्त तिरस्कार आणि दुर्लक्ष मिळाले. ज्यांच्या कठीण काळात तुम्ही सावलीसारखे उभे राहिलात त्यांनीच तुमची गरज संपल्यावर तुम्हाला हिणवले.
भरल्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा समाजात तुम्हाला कसपटासमान वागणूक देऊन जो तुमचा अपमान केला गेला, त्या जखमा आजही तुमच्या काळजात ताज्या आहेत. तुम्ही गप्प बसलात कारण तुमच्याकडे उत्तर द्यायला वेळ नव्हती, पण आता काळ तुमच्या अपमानाचा वचपा काढणार आहे. वृषभ राशी, तुमची ही वर्षानुवर्षेची सहनशीलता आणि निस्वार्थ कर्माची शिदोरी आता फळ देण्यास सज्ज झाली आहे. या मंगळवारी तुमच्या कुंडलीत गजकेशरी योगा सदृश अत्यंत प्रबळ स्थिती निर्माण होत आहे. हा योग तुमच्या प्रतिमेत असा काही चमत्कारिक बदल घडवून आणेल की जे लोक कालपर्यंत तुम्हाला पाहून तोंड फिरवत होते तेच आता तुमच्याशी बोलण्यासाठी ताटकळत उभे राहतील. सामाजिक स्तरावर किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला असे काही मानाचे पद मिळेल ज्यामुळे तुमच्या शब्दाला सोन्याचे वजन प्राप्त होईल. हा सुखाचा धक्का तुम्हाला समाजात पुन्हा एकदा ताटमानेने जगायला शिकवेल. वृषभ राशी, केवळ सन्मानच नाही तर या मंगळवारी तुमचे शरीर आणि मन देखील व्याधींच्या जोखडातून मुक्त होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमचे शरीर जणू आजारांचे घर बनले होते. कधी न समजणारे विचित्र आजार, तर कधी चिंतेमुळे उडालेली रात्रीची झोप. तुम्ही औषधांच्या गोळ्यांना आणि डॉक्टरांच्या चक्रांना आता पूर्णपणे कंटाळला होतात. स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही कुटुंबासाठी झटत राहिलात, पण आता ते सहन करण्याच्या पलीकडे गेले असतानाच साक्षात संकटमोचन महाबली हनुमान यांचा विशेष आशीर्वाद तुमच्या देहावर पडणार आहे. हनुमंतांची कृपादृष्टी तुमच्या आरोग्यातील सर्व अडथळे मुळासकट उपटून टाकणार आहे. ज्या आजारांसाठी तुम्ही हजारो रुपये खर्च केले तिथे आता नैसर्गिकरित्या सुधारणा दिसून येईल. तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आणि जडत्व नष्ट होऊन एक नवीन चैतन्य तुमच्या नसानसात संचारेल. जणू साक्षात बजरंग बलीनेच तुमचे सर्व शारीरिक कष्ट आपल्या गदेच्या प्रहाराने ठेचून काढले आहेत असा अनुभव तुम्हाला येईल. मनावरचे ओझे एकदम हलके होईल आणि वर्षानुवर्षे ज्या चिंतेने तुमच्या चेहऱ्यावरचे तेज हिरावून घेतले होते ती चिंता एका क्षणात गायब होईल. वृषभ राशी, हा दुहेरी चमत्कार तुम्हाला पुन्हा एकदा तरुण, उत्साही आणि सामर्थ्यवान बनवेल. ज्यांच्या उंबरट्यावर तुम्हाला कधी काळी अपमान मिळाला होता त्याच ठिकाणी आता तुमचे स्वागत करण्यासाठी पायघड्या घातल्या जातील. हा तुमच्या कर्माचा आणि संकटमोचनाच्या कृपेचा विजय आहे. पण लक्षात ठेवा, हे शरीर आणि हा मिळालेला मान देवाचे देणे आहे. त्यामुळे नम्र राहा आणि बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची नांदी असणार आहे. आता अत्यंत सावध आणि सतर्क होण्याची वेळ आली आहे. जिथे दिवसभर तुम्हाला 4 मोठ्या खुशखबरी आणि नशिबाची साथ लाभली असेल, तिथे सूर्यास्तानंतर नियती तुमची कठीण परीक्षा घेऊ शकते. वृषभ राशी, तुमच्या राशीत मंगळाचा प्रभाव अचानक तीव्र झाल्याने तुमच्या रागावरचा ताबा सुटू शकतो. तुमच्याच घरातील एखादी जुनी विखारी ठिणगी जी कदाचित तुमच्या जुन्या मालमत्तेचा वाद असेल किंवा कोणाचे तरी लपलेले गुपित असेल, ती मंगळवारी संध्याकाळी 6 नंतर अचानक उफाळून येऊ शकते. आनंदाने भरलेल्या घरात सुखाचा घास घेत असतानाच अचानक वादाचे ढग जमा होतील. ही ठिणगी पडण्याचे मुख्य कारण तुमच्याच घरात वावरणारी एखादी विखारी व्यक्ती असेल, जी तुमच्या या अचानक झालेल्या प्रगतीमुळे आणि श्रीमंतीमुळे आतून जळून खाक झाली आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या विजयाचा जल्लोष करत असाल तेव्हा ही व्यक्ती मुद्दामाचा एखादा जुना विषय उकरून काढेल ज्याने तुमच्या भावना दुखावल्या जातील. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या चिथावणीला बळी पडून प्रत्युत्तर दिले तर त्याचे रूपांतर एका भीषण तमाशात होईल. हा वाद इतका विकोपाला जाईल की तुमच्या घराची अब्रू वेशीवर टांगली जाईल आणि आनंदाच्या क्षणी घराचे रूपांतर रणांगणात होईल. वृषभ राशी, संकटातून वाचण्यासाठी एकच अमोघ मंत्र दिला आहे, मौन. मंगळवारी संध्याकाळी 6 नंतर तुम्ही तुमच्या कानावर कितीही वाईट शब्द पडले तरी शांत राहा. साक्षात बजरंगबली तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहेत असे समजा. जर तुम्ही त्या ठिणगीला शांतपणे हाताळले तर तो तमाशा टळेल आणि शत्रूचे सर्व डाव कोलमडून पडतील. या तमाशातून स्वतःची सुटका करण्यासाठी आणि आलेले सुख कायम टिकवण्यासाठी हा जो गुप्त उपाय सांगितला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. वृषभ राशी, आता वेळ आली आहे त्या सर्वात प्रभावी आणि प्राचीन गुप्त उपायाची, जो केवळ तुमच्या राशीसाठी शोधून काढला आहे. जर तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यातील ते 5 चमत्कार पूर्ण व्हावेत तर तुम्ही आजच्या संध्याकाळी ती ठिणगी तुमच्या घराच्या तमाशा न करता शांत व्हावी, तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मंगळवारी सूर्यास्ताच्या वेळी एक मातीचा दिवा घ्या. त्यात मोहरीचे तेल भरून 2 अखंड लवंगा टाका. हा दिवा मारुतीच्या फोटोरूपी चित्रासमोर किंवा हनुमान मंदिरात जाऊन प्रज्वलित करा. त्यानंतर एका कागदावर तुमची सर्वात मोठी आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण लाल शाईने लिहा आणि तो कागद बजरंगबलीच्या चरणाशी अर्पण करा.
हा उपाय केल्यास शत्रूंची वाईट नजर जळून खाक होते आणि घराभोवती हनुमंताचे सुरक्षेचे कवच निर्माण होते। दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे मंगळवारी दुपारी साक्षात संकट मोचनाचे स्मरण करत लाल रंगाचे फळ किंवा गुळ शेंगदाणे गरजू व्यक्तीला दान करा। हा प्राचीन तोडगा तुमच्या कुंडलीतील मंगळाचा क्रूर प्रभाव शांत करतो आणि त्या ठिणगीला अग्नी बनण्यापूर्वीच विझवतो। हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका आणि कोणालाही सांगू नका, कारण गुप्तपणे केलेली भक्तीच बजरंग बलीला अधिक प्रसन्न करते। हा उपाय केल्यावर अवघ्या काही तासातच तुम्हाला मनावरचे ओझे हलके झाल्याचे जाणवेल आणि तुमच्या घरावरील संकटांचे सर्व काळे ढग कायमचे दूर होतील। तर वृषभ राशी, नशिबाची ही कवाडे तुमच्यासाठी उघडली आहेत। आता फक्त गरज आहे ती तुमच्या श्रद्धेची आणि संयमाची। ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात सुखाचा आणि समृद्धीचा महापूर घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। संकटे कितीही मोठी असली तरी त्यावर मात करण्याची ताकद ही संकटमोचनाच्या भक्तीमध्येच असते। साक्षात महाबली हनुमान तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे आता भीती सोडून यशाकडे वाटचाल करा।